नमस्कार. तू ही रे माझा मितवा ह्या सिरियलमध्ये आपण आत्ता पाहत आहोत. ईश्वरी ही राकेशला सांगते की मी तुम्हाला इतक्या दिवसापासून ओळखते, पण आत्ता आपलं लग्न ठरले, पण माझ्या मनामध्ये आपल्या दोघांच्या संसाराची अजिबात चित्रच उभी राहत नाही. कितीतरी प्रयत्न केला तुमच्यासोबत लग्न केल्यानंतर असं करू तसं करू विचार करण्याचा, पण का कुणास ठाऊक मी अजून ॲडजस्ट होत नाही आहे. तर मला माफ करा, थोडा वेळ लागेल मला तुमच्याशी जुळवून घेण्याचा. राकेश लगेचच पुढे सरसावत बोलतो, तुम्ही वेळ घ्या, हवा तितका घ्या, पण मी तुमची आता 7 जन्म साथ सोडणार नाही. आणि माझ्यावर विश्वास ठेवा, मी तुम्हाला कधीही दुःख देणार नाही, तुम्हाला वाईट वाटेल असं कधी वागणारही नाही. तुमचं मन मी कायम जपेल असं म्हणत तिचा हात हातात घेतो. 7 जन्माची साथ देणार म्हणून तिला वचन देऊ लागतो. आणि ईश्वरीला फार अनकम्फर्टेबल वाटत असतं आणि ती त्याच्या हातातनं हात सोडवण्याचा प्रयत्न करू लागते, पण तो तिचा हात घट्ट पकडत तिला वचन देऊ लागतो, तिच्याशी गोड गोड बोलू लागतो. पण हे तिला काही आवडत नाही. मला थोडा वेळ हवा आहे असं म्हणत हात त्याच्या हातातनं काढून घेते आणि आलेच मी म्हणत घरामध्ये निघून जाते. हा नालायक मात्र तिच्या स्पर्शांना एकदम जवळून हात लावल्यावर किती आनंद वाटतो, माझी गोड जिलेबी असं म्हणत तिचं कौतुक करतो. तुला आता काही केल्या हातातनं निसटू देणार नाही असं मनात ठरवतो. अर्णव मात्र अजूनही त्याच विचारात आहे, ते म्हणजे ईश्वरीसोबत घालवलेले क्षण त्याला आठवत असतात. ईश्वरीला जिथे पाणीपुरी खायला आवडायची त्या ठिकाणी तोही जातो आणि आपल्याला कशी पाणीपुरी ईश्वरीने भरवली, कशी आवड लावली हे सगळं त्याला आठवत असतं. तिने खाल्लेली ती पाणीपुरी आणि आज तो तीच ऑर्डर त्या माणसाला सांगू लागतो. अजून आपण तिला विसरू शकलो नाही, तिच्या विषयी आपल्या मनातला विचार जात नाही आणि आपण तिला कसं विसरणार, म्हणून त्याला ह्या गोष्टीचं दुःख होत असतं. इकडे ईश्वरी हिशोब लावत असते. 4च ऑर्डर आले आहे, अशा कमी ऑर्डर मिळत राहिल्या तर आपण आत्तापर्यंत केलेला खर्चही भरून निघणार नाही. त्याच्यासाठी काय करावं हे तिला कळेना. मग ती हिशोब मांडू लागते आणि आता याच्यासाठी खरं तर सरांनी एक आयडिया सांगितली होती, ती म्हणजे पब्लिसिटी जोपर्यंत आपण आपल्या शॉपची करणार नाही तोपर्यंत आपल्यापर्यंत कस्टमर पोचूच शकणार नाही. ही अर्णव सरांची ट्रिक होती. आता आपल्याला ग्राहकांपर्यंत पोहोचावंच लागेल, त्याच्यासाठी रील्स वगैरे ती त्यांना सांगत असते माझ्याकडनं होणार नाही, पण तो म्हणतो जोपर्यंत तू बोलीवचन देत नाही तोपर्यंत तुझ्याकडे कस्टमर येणार नाही, तेव्हा तुला हे सगळं करावंच लागेल. ते क्षण ती आठवते, सरांनी सांगितलेले सगळे महत्त्वाचे पॉईंट ती आठवते. आता तो तिला सांगतो, खरं तर तुझ्या मनाला काय योग्य वाटतं ते तू कर, तुला कोणी काय सांगितलेलं ते नको करू आणि विश्वास ठेव, तू स्वतःच्या मनाने जेव्हा सगळं काही निर्णय घेशील तेव्हा तुला यश प्राप्ती नक्की होणार. हे सगळं ती आठवते. आपण काही केलं सरांना विसरू शकत नाही याची तिला थोडीशी जाणीव होते. तितक्यात तिचा फोन वाजतो आणि तिकडनं तिची आई बोलते की आज ना तू लवकर घरी ये, कारण आज राकेशच्या काकांना तुला भेटायची फार इच्छा आहे. त्यांची इच्छा आहे की एक बार सुनबाईंना भेटावं, म्हणून ते तुला भेटायला येत आहे, तर तू येशील ना. मग आईने सांगितल्यानंतर ती विचार करते आणि मग थोड्या वेळाने निर्णय घेऊन सांगते, आज तसंही काम नाही, ठीक आहे मी घरी येते असं म्हणत मग ती तिच्या टेबलची आवरावर करून घरी जायला निघते. इकडे वल्लवीची ही तीच घाई. तिला फार भीती वाटत आहे की अर्णवने त्याचा निर्णय बदलला तर. तो निर्णय बदलण्या अगोदर आपण साखरपुडा उरकून घेऊया सासूबाई असं म्हणत ती आजींकडे जाते आणि आजीला तिचा प्लॅन सांगू लागते की मी 4 मुहूर्त काढून आणले आहे, कुठला मुहूर्त आपण फिक्स करायचा साखरपुड्यासाठी ते तुम्ही सांगा. आजीला ह्या गोष्टी मान्य नसत्या, कारण आजी म्हणते जोपर्यंत लावण्याची आई इथे येत नाही, ती सांगत नाही, तोपर्यंत आपण कसल्याही प्रकारचा निर्णय घ्यायचा नाही. अंजली तिथे येते. अंजली म्हणते, अगं तू कसा का निर्णय बदलेल, आजीने किती मेहनत केली, उपाशी राहण्याच्या धमक्या दिल्या, तेव्हा जाऊन कुठे अर्णव लग्नाला हा म्हणाला आहे, आता तो कसा त्याचा निर्णय बदलेल, त्याच्या निर्णयावर तो ठाम राहील. वल्लवी अंजलीला रागवते. आम्ही 4 पावसाळे जास्त पाहिले म्हणून आम्ही निर्णय घेतोय. अंजली म्हणते घाबरू नका, इकडे ईश्वरीचंही लवकरच लग्न राकेशसोबत होणार आहे, त्यामुळे तुमच्या घरात घुसण्याचा ती प्रयत्न करते असं तुमचं म्हणणं होतं ना, तर ती काही तुमच्या घरात घुसणार नाही. ती खरंच खूप समजदार मुलगी आहे, तिच्या मनात तसं काहीही कधीही नव्हतं. तुम्ही दरवेळेला तिच्याबाबत चुकीचा समज निर्माण करून घेतला आणि त्याच्यातनं ती कशी वाईट आहे हे तुम्ही सगळ्यांना सांगत होतात ना. आता अजिबात काळजी करू नका, त्याची न आवडणाऱ्या मुलीशी लग्न तुम्ही लावताय आणि त्याने आता त्याला होकारही दिला आहे, त्याच्यामुळे तो त्याचा निर्णय बदलेल म्हणून घाबरू नका.
आजीला फार राग येतो आणि आजी मग वल्लवीला म्हणते, जोपर्यंत तिची आई ह्या नात्याला स्वीकारत नाही, इथे येऊन होकार देत नाही, तोपर्यंत आपण साखरपुडा लावण्य आणि अर्णवचा करायचा विचारही करायचा नाही. मग त्यांना वेळ नसेल तर आपण त्यांच्या वेळेनुसार साखरपुडा करू, पण त्या असतानाच साखरपुडा होईल. इकडे राकेश त्याच्या काकांना घेऊन आलेला असतो ती मुलगी बघण्याच्या कार्यक्रमासाठी आणि छान प्रकारे गप्पा मारताना सांगतात की माझ्यावरती खरंच खूप मोठी जबाबदारी आहे, ती म्हणजे राकेशची, त्याच्या लग्नाची. ती एकदा पार पाडली की माझं टेन्शन कमी होईल. आणि मग तिथे मुलगी चहा घेऊन येते, सगळ्यांना चहा देते आणि खरंच तुमची मुलगी खरंच खूप गोड आहे असं कौतुकाने काका बोलतात. आणि 2-4 गोष्टी बोलल्यानंतर थेट मुद्द्यावर ते पोहोचतात की आपण आता लवकरात लवकर ह्या दोघांचा साखरपुडा किंवा लग्न 2-4 दिवसात उरकून टाकू, कारण मला खरंच खूप घाई झाली आहे, मला उत्सुकता लागली आहे यांच्या लग्नाची. हे ऐकल्यानंतर घरगुती पद्धतीनेच करू, जास्त लोकांना बोलवायचं पण नाही असंही ते म्हणतात. हे ऐकल्यानंतर खरं तर ईश्वरीला तिच्या घरच्यांना धक्काच बसतो. थेट मुद्द्यात हात घातलाय, तुम्ही तर फक्त मुलगी बघायला येणार होतात असं मग ते ईश्वरीचे बाबा बोलू लागतात. तितक्यात काका म्हणतात, खरं तर आता आपण सगळेजण एकमेकांना खूप चांगलं ओळखतो, त्याच्यामुळे जास्त वेळ घेण्यात काही अर्थ नाही, म्हणून मी थेट मुद्द्यावर हात घातला आणि कमी लोकातच करूया, घरातली घरातच झाला समारंभ तरी चालेल, जास्त खर्चाच्या भानगडीत पडायचं नाही, फक्त नारळ आणि तुमची मुलगी आमच्या हातात द्या म्हणजे विषय संपला, काय वाटतं तुम्हाला. मग तिचे वडील ईश्वरीकडे बघतात, ईश्वरी डोळ्यांनी खुणवते. पण तितक्यात राकेश बोलू लागतो, खरं तर मला माझ्या नशिबावरतीच भरोसा नाही, नशिबाने माझ्याकडनं सगळं हेरावून घेतले आणि माझ्याकडे काहीच नाही. आता आयुष्यात इतकी सुंदर क्षण आले, इतकं चांगलं माझं आयुष्यात आवडीच्या व्यक्ती येत आहेत आणि त्या व्यक्ती माझ्यापासून पुन्हा दूर राहू नये, म्हणून माझाच हट्ट आहे की लवकरात लवकर आपण एका बंधनात अडकावं. राकेशने बोललेल्या मुद्द्यावरती ईश्वरीच्या वडिलांना खरंच खूप छान वाटतं. खरंच हा मुलगा आपल्या मुलीला सुखी ठेवू शकतो, आज किंवा उद्या तर करायचंच आहे. मग ते ईश्वरीला म्हणतात, चालेल का 2-4 दिवसात आपण केलं तर. ईश्वरी पण मग होकार देते. ईश्वरीच्या आईला धक्का बसतो, 2 दिवसात कसं सगळं होणार, पण ते म्हणतात ठीक आहे, घरगुती पद्धतीने करायचे म्हटलं सगळं काही अरेंज होईल. इकडे नम्रताला टेन्शन येतं, इतक्या लवकर आणि अर्णव सरांचं काय. राकेशना खूप आनंदी असतो त्याचं लग्न ईश्वरीशी होणार म्हटल्यानंतर. वल्लवी वाद घालत असते की आपण लवकरात लवकर साखरपुडा उरकून टाकू आणि आजी अजूनही ह्याच गोष्टीवर ठाम आहे की जोपर्यंत लावण्याची आई ह्या नात्याला स्वीकारत नाही, स्वतः येऊन इथे साखरपुड्याला हजेरी लावत नाही, तोपर्यंत काही आपण त्यांच्या साखरपुड्याचाही विचार करायचा नाही. आणि असं म्हटल्यानंतर अंजलीला वाईट वाटत असतं, पण अंजलीवरती आता आजीने एक मोठी जबाबदारी टाकली आहे, ती म्हणजे साखरपुड्याची सगळी काही. जेव्हा लावण्याची आई येणार, होकार देणार, तेव्हा सगळी तयारी ही अंजलीने करायची. अंजलीला आजीने सांगितल्यानंतर अंजली एक शब्दही बोलत नाही. प्रत्येक गोष्टीला स्वीकारायला हवं तुला, तू तुझ्या मनाची तयारी कर असं अंजलीला आजी सांगते. आणि अंजली मग मान डोलवत आजीच्या होकाराला होकार देते, पण तिच्या मनात नाही आहे हे सगळं. अर्णवही अजूनही त्याच विचारात आहे. त्याला प्रत्येक क्षण आठवतात, ते म्हणजे ईश्वरीसोबत घालवलेले आनंदाचे क्षण. हे क्षण मी अजून विसरू शकलेलो नाही. प्रत्येक गोष्ट डोळ्यासमोर नाशी त्याच्या झरझर जात असते. त्या सगळ्या गोष्टींमध्ये त्याला फक्त एकच चेहरा दिसतो, तो म्हणजे ईश्वरीचा. आपण संकट काळात असताना तिने आपल्याला कसं सांभाळलं, कसं सावरलं, तिच्या प्रत्येक नटखट आदा सगळं काही ते आठवत असतात. तिचा निरागसपणा, तिचा चेहरा त्याच्या डोळ्यासमोरनं जायलाच तयार नाही. आणि ह्या गोष्टीने खरं तर त्याचं मन तुटत आहे, त्याला खूप त्रास होतो आहे, त्याला कुणाला सांगताही येत नाही, अशा परिस्थितीत तो अडकलेला आहे. त्यात लावण्या तिथे येते. लावण्या पाहते, हा बसलेला असतो. मग ती डायरेक्ट रूमच्या आत येते त्याला न विचारता. आणि त्याने जेव्हा पाहिलं लावण्य आत आली आहे, तेव्हा त्याचा संताप होतो. तो तिच्याकडे एक शब्दही बोलत न पाहत तिला म्हणतो, खरं तर मॅनर्स असतात, कुणाच्या रूममध्ये डायरेक्ट घुसायचं नसतं, नॉक करायचं असतं. लावण्याला खरंच खूप राग येतो, पण ती तिच्या चेहऱ्यावर तो आणत नाही. त्याच्या एकदम जवळ जात त्याला ती म्हणू लागते, अरे आता तर आपण दोघं एक होणार, तुझ्या नावात माझं नाव लागणार, माझ्या नावाच्या पुढे तुझं नाव लागणार. मला खरंच हा क्षण खूप आवडत आहे.
आणि जे काही तुझं आहे ते आता माझं होणार आणि माझ्याकडे जे काही आहे ते तुझं होणार. त्यामुळे ही फॉर्मॅलिटी करणं आता मला योग्य वाटत नाही, असं म्हणत त्याच्या ती आणखी जवळ जाऊ लागते. या गोष्टीने खरं तर त्याला त्रास होऊ लागतो आणि तो तिला बाजूला सावरत तिथून दूर जाऊन उभा राहतो आणि म्हणतो, अजून आपलं लग्न झालेलं नाही, माझ्यावर अधिकार तू गाजवायला सुरुवात करू नको. मला अजून थोडासा वेळ हवा आहे, बिकॉज आय डोंट लव्ह यू. असं म्हणत तो तिला तिची पायरी दाखवू लागतो. त्याच्याने तिचा संताप होतो. असं का वागत आहेस तू? आपण आता लवकरच एक होणार. आपल्याला आता ह्या गोष्टीची सवय करून घ्यायला हवी. हात झटकरत तो तिथून निघून जातो. तिथे वल्लवी येते आणि वल्लवी मग सांगू लागते, ती म्हातारी पण काही साखरपुड्याला तयार होईना. जोपर्यंत तुझी आई येत नाही तोपर्यंत तीही म्हणते की साखरपुडा होणार नाही. आता ह्या सगळ्या गोष्टीत काय करावं म्हणून दोघींनाही सुचत नसतं. आणि इकडे काही केलं तर लावण्याचा संताप होतो की माझा इतका मोठा अपमान त्या अर्णवने केला आहे, मला लवकरात लवकर त्याला मिळवायचं आहे, बाय हुक बाय क्लूक. मग राकेश सांगू लागतो, आई येऊ नाही शकली तर मावशी काका काहीही नाते आणा आणि त्यांना उभं करून साखरपुडा करून घ्या. आता ही आयडिया वल्लवीला फार आवडली. नकली काका काकू किंवा मामा मामी आपण आजीसमोर हजर करायचे आणि त्यांच्या साक्षीने अर्णव आणि लावण्याचं लग्न लावून घ्यायचं. आणि तेच ठरल्याप्रमाणे तसं झालंही. आजी आता ह्या सगळ्या गोष्टीला तयार होते, कारण लावण्याने तिचे नकली मामा मामी तिथे आणले आणि आजीकडनं साखरपुड्यासाठी होकार मिळवून घेतला. आजी अर्णवला सांगते, तुझ्या आयुष्यातले सगळे निर्णय आता मीच घेणार ना. आता मी एक निर्णय घेतला आहे की परवा तुझा साखरपुडा लावण्याशी होणार. तयार राहायचं तू साखरपुड्यासाठी. असं म्हटल्यानंतर तो फक्त मांडो लावून होकार देतो. आणि इकडे ईश्वरीची आई पण तिला घाईघाई फोन करून सांगते की मी गुरुजींकडे जाऊन आले, तुझ्या साखरपुड्याचं मुहूर्त परवाचाच निघाला आहे, चालेल ना बाळा तुला. तेव्हा ती एक शब्दही बोलत नाही. खरं तर तिला खूप मोठा धक्का बसतो, एवढ्या पटक्यात सगळं होत आहे. चला तर मग पुढे काय होणार पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब